नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज मी मिरच्या तोडणार होती, म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा हे शेअर करावं. हे शेअर याच्यासाठी की बऱ्याच माझ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ बघून असं वाटेल की मी सुद्धा किचन गार्डनिंगला सुरुवात करावी. माझ्याकडे जर जागा नसेल तर मी कुंड्यांमध्ये सुद्धा रोपं लावू शकते. निदान 2-4 मिरचीची 2-4 टमाट्याची झाडं मी लावू शकते आणि नाही काहीच तर फुलांची झाडं तर लावूच शकते. कारण देवपूजेला आपण याच्या त्याच्याकडून फुलं आणण्यापेक्षा स्वतः उगवलेलं हे कधीही आनंद देणारच असतं. म्हणून मग मी अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते शेअर करत असते. आता ही जी मिरचीची झाडं आहेत ती काही मी विकत याची रोपं वगैरे आणलेली नाहीत, तर घरीच जे घरगुती मिरची असते तर तिच्यापासून हे बी तयार केलेलं आहे आणि त्याचीच ही झाडं आहेत. कसं ते सांगते. आमच्या गावाकडे दर मंगळवारी हा आठवडी बाजार भरतो. त्यातून आम्ही दर मंगळवारी जे आहे ते पावशर मिरच्या ह्या साधारणतः आठवड्याला आणत असतो. एखाद वेळेला जर ठेचा खाण्याची इच्छा झाली तर मग अर्धा किलो, नाहीतर पाव ह्या पुरेशा होतात. कधी कधी जास्तीच्या मिरच्या ह्या येतात आणि मग त्या घरात पडून राहून लालसर होतात काही दिवसांनी. आणि अशा लालसर मिरच्यांपैकीच मी काही मिरच्या ज्या आहेत त्या सुकवल्यात आणि त्याचंच हे बी आणि त्यापासून झाडं तयार झाली, छान रोपं तयार झाली आणि ते मग मी अशा प्रकारे या पिशव्यांमध्ये लावलेली आहेत. आणि त्यापासून बघा छान अशा मिरच्या ह्या आपल्याला मिळतात. आता हा काही माझा पहिलाच तोडा नाही, तर साधारणतः बरेच तोडे याचे झाले आहेत. मी काही मोजलं वगैरे नाही की किती वेळा तोडलं. आता दिसल्यात मिरच्या, लागली मिरची पोह्याला की तोडून घ्यायची, अशा प्रकारे माझं गणित असतं. आता सध्या एप्रिल महिना चालू आहे आणि आज तारीख आहे 27. त्यामुळे मग बरंच ऊन हे आमच्याकडे आता पडायला लागलेलं आहे. आणि मिरच्यासुद्धा बघा, हे शेवटचं जे झाड आहे तर त्याच्यावर जरा जास्तीचं ऊन हे राहत असतं. अगदी 3 वाजेपर्यंत हे याच्यावर ऊन राहत असल्यामुळे त्या मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा डागाळलेल्या झाल्यात. म्हटलं चला सगळ्याच मिरच्या मग आपण तोडून घेऊया. तुमच्यापैकीसुद्धा बऱ्याच जणींना अशा प्रकारे किचन गार्डनिंग करायला आवडत असेल. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, जर तुमच्याकडे जागा नसेल तर कुंड्यांमध्ये नक्की लावा आणि आपली आवड जोपासा. जर कुंड्यासुद्धा नसतील तर पिशव्यांमध्ये लावा. आपल्याकडे बराचसा सामान हा अडगडीत पडलेला असतो. काही टब वगैरे फुटला किंवा कुठला डबा वगैरे फुटला, पाण्याची बकेट असते तर तिच्यातसुद्धा आपण लावू शकतो. फक्त महत्त्वाचं काय तर त्याला ड्रेनेज होल हे असायला हवेत आणि पाणी वाहून जाण्यासाठी आपण त्यावर थोडेफार मटक्याचे तुकडे किंवा मग जाड दगडं किंवा मग झाडाचा पालापाचोळा हा खाली त्याचा एक 4 ते 5 इंचाचा थर द्यावा आणि त्यानंतर मग माती द्यावी. आता मी ज्या प्रकारे ह्या पिशव्या भरते किंवा कुंड्या भरते तर त्याच्यात घरातील जो पालेभाज्या असतात तर त्यांचा जे वेस्टेज निघत असतं तर तेच जास्त करून मी मातीत मिक्स करते आणि ते या झाडांसाठी वापरते. म्हणजे मग कुठलंही खत वापरण्याची मला गरज पडत नाही. मी बाहेरून कुठलंही खत आणत नाही, याला घालत नाही. ज्या पद्धतीनं आहेत तर पिशव्या भरलेल्या तर त्याच्यातच ह्या ज्या काही मिरच्या आहेत किंवा टमाटे आहेत किंवा काही रोपं आहेत तर ती येत असतात. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा.